जोडले गेले, ज्यांचं नातं ख्रिस्ताशी घनिष्ठ झालं आणि त्या सगळ्याला आशा आहे. हालेलुया. सगळ्याला आशा आहे. आज तुम्ही वचन ऐकत आहात, पण वचनाच्या कराराशी मात्र तुम्ही बांधले गेलेले नाही. मग तुमच्यासाठी तुमचं भविष्य अंधकारमय, तुमच्या कुटुंबाला सुटका नाही, तुमचं दारिद्र्य तुमच्यापासून दूर होणार नाही. पण जर तुमचं तारण झालं, जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, जर तुम्ही येशूमध्ये आहात, तर बायबल सांगतं पूर्वी आम्ही परराष्ट्रीय परके होतो, परंतु आता आम्ही ख्रिस्ताच्या राज्याचे नागरिक आणि देवाची संतती आहे. आमेन. मग देवाची संतती आहे. तुमचा बाप श्रीमंत आहे, हालेलुया. तुमचा बाप धनवान आहे, Praise तुमच्या God. बापाचं नाव यहोवा राफा म्हणजे Praise आरोग्य God. देणारा देव. मग एवढं सगळं तुमच्या बापाकडे कलागून, त्याच्याकडे सामर्थ्य, त्याच्याकडे देण्यासाठी विपुल आशीर्वाद असताना तुम्ही निराश का? आज सकाळी देवाचं वचन ऐकून आशावादी बना आणि म्हणा, देव माझी परिस्थिती बदलेल का? कारण माझ्या बरोबर जिवंत देव आहे, माझ्या बरोबर ख्रिस्त आहे आणि ख्रिस्त माझ्या बरोबर चालत असताना तो म्हणतो, जलातनं चालशील त्यास ते तुला बुडवणार नाही, अग्नीतनं चालशील त्यास ते तुला बोलणार नाही, कारण माझ्या बरोबर देवाचा पुत्र आहे, माझ्या बरोबर सर्व समर्थ देव आहे. आशावादी बना. कशाविषयी आशावादी बनायचं माहिती का? पहिली गोष्ट, देव माझं भविष्य बदलणार. हालेलुया. 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 आज सकाळी मी एक्साइटेड आहे का? कारण आता माझं वर्तमान जे आहे ते वर्तमान मला भविष्यामध्ये अंधकार दाखवत आहे. माझा भूतकाळ माझ्या वर्तमानाविषयी मला मजबूत निराश बनवत आहे, परंतु देवाचं वचन माझ्यासाठी आशादायी चित्र निर्माण करतं. जसं दावीद म्हणतो, त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. मी मेंढरं चारणारा व्यक्ती, परंतु देवानं तो त्या मिखलला सांगतो, तुझ्या बापाला राजगादीवरती काढून माझ्या देवानं मला राजगादीवरती बसवलं. तुमचं भविष्य बदलण्याची ताकद स्वर्गातल्या देवाकडे आहे. हालेलुया.